नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे प्रियाने प्लॅन केलेला असतो प्रतिमाला जाळून मारण्याचा. तिने इथे गॅस चालू ठेवलेला असतो, पण त्यावेळेला सायली प्रतिमाला किचनमध्ये न घालवता स्वतः किचनमध्ये जाते सगळ्यांसाठी खीर बनवायला. आणि तेव्हा इथे गॅसचा स्फोट होतो आणि तेव्हा सायली खूपच जास्त भाजते आणि चक्कर येऊन तिथेच पडते. आणि तिला आता इथे प्रतिमाने जोरात हाक मारलेली असते, तन्वी तन्वी माझी तन्वी. आणि इथे आता प्रतिमाची वाचा परत आलेली असते. पण आता आग बघितल्यानंतर प्रतिमाला सुद्धा चक्कर येते आणि ती खाली कोसळलेली असते. पण त्यावेळेला आता जेव्हा अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलला जातो तेव्हा तिचे हात खूपच जास्त भाजलेले असतात. कारण जेव्हा स्फोट होतो तेव्हा सायली आपले दोन्ही हात चेहऱ्यावरती घेते. गॅसचा भडका सायलीच्या हातापर्यंत थांबतो आणि तिचा चेहरा सेफ राहतो. त्यानंतर इथे अर्जुन आता सायलीला हॉस्पिटलला घेऊन गेलेलं जेव्हा प्रतिमाला कळतं, प्रतिमासुद्धा कल्पनाबरोबर लगेचच हॉस्पिटलला जायला निघते. आणि तिथे गेल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे इथे आता प्रतिमाची वाचा तर परत आलेली असते, पण जेव्हा सायलीला ती बघते तेव्हा सायलीचे पाय तिच्या नजरेसमोर येतात. तिच्या पायावरती जन्मखूण असते, ती सुद्धा तुळशीपत्राची. ती बघितल्यानंतर प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती सायलीला आपली मुलगीच म्हणत असते. तेव्हा इथे सगळ्यांना आनंद झालेला असतो की एवढा मोठा अपघात झाला, पण एक चांगली गोष्ट झाली, प्रतिमाची वाचा परत आली. तर इथे पूर्णाची कल्पना घरातले सगळेजण खूपच जास्त रडत असतं सायलीसाठी. कारण सायलीने सुभेदारांसाठी खूप काही केलेलं असतं. सगळ्यांच्या इथे आयुष्यामध्ये आनंद भरलेला असतो. प्रतिमाला परत घेऊन आलेली असते. अर्जुनला इथे माणूस म्हणून घडवलेलं असतं. सगळ्यांची प्रेमाने काळजी घेतलेली असते आणि तिच्यावरती एवढं मोठं संकट आलेलं असतं, त्यामुळे सगळेजण काळजीत असतात. तर इथे प्रतिमाची वाचा परत आली आहे म्हणून सगळेजण खुशसुद्धा असतात. पण आता एवढं मोठं दुःख असताना आनंद साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि सगळेजण सायलीला बरं होण्यासाठी आता प्रार्थना करत असतात. तर इथे रविराज काका म्हणतात की सायली ही सगळ्यांची मुलगी होऊन गेली. म्हणजे बघा ना, इथे तिने मलासुद्धा माझी प्रतिमा परत आणून दिली आणि नेहमी एक मुलगी बापासाठी करेल असं माझ्यासाठी करत आली. त्यानंतर इथे पूर्णाजी म्हणते की माझ्या घरामध्ये तर सायलीमुळे चैतन्य परत आलेलं आहे. तेव्हा देवा लवकरात लवकर माझ्या सायलीला बरं होऊ दे, असं सगळेजण प्रार्थना करत असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, पण आपली गॅस चालूच कशी होती? कुणी चालू ठेवला होता गॅस? आपल्या घरामध्ये एवढा मोठा हलगर्जीपणा कोण करेल? तेव्हा विमलने सांगितलेलं असतं की प्रिया मॅडम तिथे कॉफी करायला गेल्या होत्या, त्याच्यानंतर किचनमध्ये कुणीही गेलं नव्हतं. तेव्हा इथे सगळ्यांचा संशय आता प्रियाकडे जातो. कल्पना म्हणत असते की तन्वी, मला माहिती आहे सायलीला त्रास देण्यासाठी तू काहीही करू शकतेस. याआधीसुद्धा तिच्यावरती हार चोरण्याचा आरोप केला होतास, त्याचबरोबर तिच्यावरती मारण्याचा आरोप केला होतास. तू कितीही खालच्या पातीला जाऊ शकतेस आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे हे कारस्थान तुझंच आहे. तेव्हा इथे प्रिया खोटं बोलत असते की मी काहीही केलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा सगळेजण इथे प्रियाला आता चांगलंच सुनावतात. प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते, कारण प्रतिमाची वाचा परत आलेली असते. प्रतिमाने सायलीला तन्वी अशी हाक मारलेली असते आणि ती म्हणत असते की सायली माझी मुलगी आहे. हे ऐकून प्रिया खूपच मोठ्या धक्क्यामध्ये आता शांतपणे बसलेली असते. आता या घरातून माझी हक्कलपट्टी आहे. आता सगळेजण मला बोलतील की मी कुणीतरी फसवी मुलगी आहे आणि मला जेलमध्ये टाकतील, नाहीतर रस्त्यावरती मला भीक मागावी लागेल. अशीच माझी परिस्थिती होणार आहे. एक आई आपल्या मुलीला ओळखू शकते. मी आधीच त्या नागोबाला सांगितलं होतं, पण कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. आता शेवटीला काय झालं, आता इथे प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला ओळखलेली आहे, असं सुद्धा प्रिया म्हणते. तर इकडे आता पूर्णाजी प्रियाला खूपच जास्त सुनावते की तू जर हे कारस्थान केलं असशील ना, तर मी तुला सोडणार नाही आहे. पण प्रश्न हा पडलेला असतो, रविराज काका, अर्जुन सगळेजण विचारत असतात की प्रतिमा आत्याने सायलीला तन्वी अशी हाक का मारली? तेव्हा इथे आता कल्पना विचारते की प्रतिमा, तू सायलीला तन्वी अशी हाक का मारलीस? तन्वी तर प्रिया आहे ना. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते की नाही, माझी मुलगी तर, माझी तन्वी तर माझी सायलीच आहे. तेव्हा इथे कसं काय, असं विचारल्यानंतर प्रतिमा म्हणत असते की एक आई आपल्या मुलीला ओळखल्याशिवाय राहणार नाही. तर इथे आता एक बाप आपल्या मुलीला ओळखू शकलेला नसतो, पण एक आई लगेचच आपल्या मुलीला ओळखते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, पण कसं काय? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, कारण माझ्या तन्वीच्या पायावरती जन्मखूण आहे तुळशीपत्राची, सायलीच्या पायावरती आहे आणि तीच माझी मुलगी आहे. तिच्या हातामध्ये मला मायेचा स्पर्श जाणवतो, जो माझ्या लहानपणीच्या तन्वीमध्ये होता, आणि हीच माझी सायलीच माझी तन्वी आहे, असंच प्रतिमा म्हणत असते. प्रियाला आपल्या
जवळसुद्धा घेत नसते. ती म्हणत असते की ही मुलगी माझी मुलगी असूच शकत नाही. ती कोण आहे मला माहिती नाही, पण सायलीच माझी तन्वी आहे आणि तीच माझी मुलगी आहे, असं आता प्रतिमा म्हणत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते, एवढं विश्वासाने सांगतेस तू, तिच्या पायावरती जन्मखून आहे म्हणून का? तेव्हा प्रतिमा म्हणते, ते तर कारण आहेच, पण अजून एक कारण म्हणजे एक आई आपल्या मुलीला ओळखायला कधीच चुकू शकत नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, अगं मग आपल्या तन्वीच्या पायावरती सुद्धा जन्मखून आहे ना. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, किती खोटी जन्मखून आहे. ती नेहमी घरी आल्यानंतर सकाळी आपल्या पायावरती जन्मखून काढत असते. आत्तापर्यंत ती मुलगी सगळ्यांना फसवत आली आहे. का ते मला माहिती नाही. मी तिचा हा खोटारडेपणा कुणाला सांगितला नाही, कारण मला बघायचं होतं ती या घरामध्ये कुठल्या हेतूने आलेली आहे. पण तिने या वेळेला हद्दच पार केली आहे. तिने माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं प्रियाने मुद्दामून घडून आणलं होतं असं प्रतिमा सांगते. तेव्हा इथे प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला ओळखलेलं असतं आणि तिने आता जन्मखूणसुद्धा सगळ्यांना दाखवलेली असते. तेव्हा तिथे असलेल्या सगळ्यांनाच खूप जास्त आश्चर्य वाटतं. एवढ्या दिवस आपली खरी तन्वी आपल्या घरामध्ये आहे, तरीसुद्धा आपण तिला ओळखू शकलो नाही. तिच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे, पण तिने आपल्याला कधी ती दाखवलीसुद्धा नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की सायलीने आपल्याला का नाही सांगितलं, तिच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे ते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की एकदा बोलता बोलता सायली मला बोलली होती की प्रियाच्या पायावरती तर तुळशीपत्राची खूण नाही आहे, मग तिने कुठली तुम्हाला जन्मखूण दाखवली आहे. पण त्याच्यानंतर तो विषय कधी निघालाच नाही. तर इथे आता सायली शुद्धीवरती आल्यानंतर पूर्णाजी जाते, सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि प्रतिमासुद्धा तिला विचारते की माझी तन्वी कशी आहे, माझी बाळ. तेव्हा सायलीला खूप आश्चर्य वाटतं, कारण प्रतिमा बोलत असते. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही बोलायला लागलात का? प्रतिमा म्हणते, नाही सायली, मला तू आता प्रतिमा आत्या बोलायचं नाही, तर मला आई म्हणायचं, कारण तू माझी मुलगी तन्वी आहेस. तेव्हा सायली म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, तुमची मुलगी तर प्रिया आहे ना? प्रतिमा म्हणते, अजिबात नाही, अगं तूच माझी तन्वी आहेस. या घरातल्या लोकांनी तुला कसं काय नाही ओळखलं? एवढ्या दिवस तू इथे त्यांच्याबरोबर राहतेस. अगं तुझं हसणं, वागणं, बोलणं अगदी माझ्या लहानपणीच्या तन्वीसारखं आहे आणि तुझे अर्धे गुण तर माझेच गुण तुझ्यामध्ये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर तुझ्या पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण, हे सगळं खोटं बोलणार नाही. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते की ज्यावेळी आपल्या गाडीचा अपघात झाला त्यावेळेला तू एका मंदिरामध्ये गेलीस आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंतची ही 22 वर्ष आणि तू 6 वर्षाची असताना माझ्यापासून दूर गेली होतीस आणि आत्ताचं तुझं हे वय बघता तू तर माझी तन्वीच आहेस ना. तेव्हा इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा प्रतिमाने केलेला असतो. प्रियाचा खोटारडेपणा सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाच्या समोर आणून इथे तन्वी म्हणजे आपली सायलीच आपली मुलगी आहे हे सुद्धा तिने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. त्यामुळे प्रियाचं कारस्थान हे तिच्याच अंगाशी आलेलं असतं. ती गेलेली असते प्रतिमाला मारायला, पण त्याच्यामध्ये फसते बिचारी सायली. पण इथे सायली फसल्यामुळे इथे प्रतिमाने प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतं आणि इथे आपल्या खऱ्या मुलीला सुद्धा तिने ओळखलेलं असतं. तर आता एवढं मोठं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यानंतर लगेचच अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि प्रियाला अरेस्ट करायला सांगतो. तेव्हा इथे आता पोलीस येतात आणि प्रियाला घेऊन जातात. त्यामुळे आता घरामध्ये पुन्हा एकदा चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं.